नमस्कार मित्रांनो, मी दीपक हजारे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ॲनाटॉमीला कसं अप्रोच करायचं. तर तुम्ही स्टार्टिंग करा. आता 3 महिने राहिलेत, थोडा टाईम आहे तुमच्याकडे. तर BD चौरसिया मॉडर्नसाठी प्रेफर करा आणि आयुर्वेदासाठी तर कोणताही सब्जेक्ट शिकण्यासाठी तुम्हाला माहीत आहे की सिलेबस बघणं खूप गरजेचं आहे. NCISMनं जो सिलेबस दिला असेल ते तुम्ही उघडून बघा. त्यामध्ये तुम्हाला सगळ्या काही माहिती भेटून जाईल. त्यामध्ये तुम्हाला कोणते चॅप्टर किती मार्काला आहेत, त्यांचं वेटेज किती आहे, त्यामध्ये SCQ येऊ शकतो, LAQ येऊ शकतो, MCQ येऊ शकतो, हे सगळं तुम्हाला त्यामध्ये दिलं असेल. तुम्ही एकदा ते बघून घ्या आणि त्यानुसार तुमची तयारी चालू ठेवा. तर आता आपण पहिल्या पॉईंटमध्ये बघणार आहोत की बुक्स कोणते प्रेफर केले पाहिजे. आता 3 महिने टाईम आहे म्हटल्यावर स्टार्टिंगला कोणते बुक्स आणि एंडिंगला रिव्हिजनसाठी कोणते बुक्स महत्त्वाचे आहेत. तर तुम्ही स्टार्टिंग करा. आता 3 महिने राहिलेत, थोडा टाईम आहे तुमच्याकडे. तर BD चौरसिया मॉडर्नसाठी प्रेफर करा आणि आयुर्वेदासाठी तुम्ही कोणतेही बुक तुमच्या ह्याच्यानुसार प्रेफर करू शकता. आणि 1 वर्ष 1.5 वर्ष गेलं तुम्हाला माहीत असेल कोणते बुक प्रेफर केले पाहिजे. पण मॉडर्नसाठी तुम्ही BD चौरसिया हे प्रेफर करा आणि त्यामधनं रिव्हिजन करू शकत नाहीत, कारण त्यामध्ये भरपूर वास्टमध्ये दिलं आहे आणि आपल्याला एवढी गरज नाही आहे. तर तुम्ही रिव्हिजनसाठी आता एंडिंगला आपण रिव्हिजन करायचं म्हणल्यावर तो शिंपी या बुक तुम्ही प्रेफर करू शकता. डॉक्टर प्रतिभा शिंपी ह्या बुकमध्ये तुम्हाला जॉईंट्स, आयुर्वेदिक पार्ट किंवा सिस्टम ह्या 1 नंबर दिलेल्या आहेत किंवा शॉर्ट्समध्ये आणि चांगल्या जेवढ्या लागायचं तेवढं दिलं आहे. काही चुका आहेत ते मॅनेज होऊन जातील. त्या चुका तुम्ही फक्त लक्षात ठेवून दुसऱ्या बुक्सचा वापर करून त्या चुका थोड्या तर आता हे झालं बुक्सबद्दल. तर आपण बघितलं पाहिजे की ॲनाटॉमी म्हटल्यावर डायग्राम भरपूर येतात. टीचर पण सांगत असतात की डायग्राम महत्त्वाचे आहेत आणि खरंच डायग्राम खूप महत्त्वाचे आहेत. जर तुम्ही प्रत्येक क्वेश्चन्समध्ये किंवा क्वेश्चनचा आन्सर लिहिताना डायग्राम काढली तर एक वेगळेच इम्प्रेशन जे पेपर चेक करतात त्यांच्यासमोर तुमचं पडत असतं. तर आतापासून डायग्रामला तयारी करा, डायग्रामची तयारी सुरू ठेवा. डायग्राम कशा काढायच्या, नीट लेवल कशा करायच्या किंवा कोणत्या डायग्राम आपण काढल्या पाहिजे. जसं जॉईंटच्या डायग्राम तुम्ही काढल्याच पाहिजे, बोन्स क्वेश्चन आला तर डायग्राम काढल्याच पाहिजे किंवा सिस्टम्समधले जे ऑर्गन्स आहेत त्यांच्या डायग्राम तुम्ही त्यांच्या अँटेरियर पोस्टेरियर रिलेशन, बॉर्डर, सरफेस यांच्या डायग्राम काढल्याच पाहिजे. एंडिंगला पार्ट येतो ते तुम्हाला सांगून जातो की कोणते चॅप्टर मस्त इम्पॉर्टंट आहेत, तुम्हाला केलंच पाहिजे किंवा जास्त वेटेजचे आहेत. तर आयुर्वेदिक पार्टमध्ये गर्भशरीर 15 मार्काला येतो. त्यामध्ये एक LAQ, एक SCQ फिक्स आहे किंवा MCQ टाईपमध्ये येऊ शकतो, पण LAQ हा फिक्स आहे गर्भशरीरमधनं. दुसरं येतो मर्मशरीर. मर्मशरीर पण 15 मार्काला आहे. त्यामध्ये एक LAQ फिक्स आहे, SCQ पण फिक्स आहे. LAQ तर येणारच आहे, SCQ पण येणार आहे. तर मर्मशरीर, गर्भशरीर आणि स्रोतशरीर. स्रोतशरीर हे 7 मार्काला आहे. आणि मॉडर्नच्या सिलेबसमध्ये किंवा मॉडर्नच्या पार्टमध्ये सगळ्यात महत्त्वाचं किंवा जास्त वेटेजचे जे चॅप्टर आहेत ते आहे नर्वस सिस्टम, इंडोक्राईन सिस्टम. नर्वस सिस्टम ही तुम्हाला 15 मार्काला भेटेल. आणि आता मॉडर्नमध्ये सिस्टम्स येतात. रेस्पिरेटरी सिस्टम हे आहे 10 मार्काला, डायजेस्टिव्ह सिस्टम 12 मार्काला, कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम 10 मार्काला, युरिनरी सिस्टम 10 मार्काला आणि राहिले ते सेन्सरी ऑर्गन्स म्हणजे एअर, नोज, टंग हे आहेत 10 मार्काला. तर असं जर तुम्ही सिलेबस वाईज, टॉपिक वाईज किंवा वेटेज वाईज जर अभ्यास केला किंवा LAQ कुठून येतात, SCQ कुठून येतात, डायग्रामची प्रॅक्टिस केली तर नक्कीच तुमचं ॲनाटॉमी चांगल्या मार्काने तुम्ही पास व्हाल किंवा ॲनाटॉमी तुम्हाला समजून जाईल. आणि अशा तऱ्हेने अभ्यास केला तर तुम्हाला टेन्शन पण येणार नाही आहे, डिप्रेशन पण येणार नाही आहे आणि एक इझी वेने तुमचा युनिव्हर्सिटी एक्झाम होऊन जाईल. तर मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मला मोटिवेशनसाठी एक सबस्क्राईब करा. आणि जर तुमचा प्रतिसाद ह्या व्हिडिओला चांगला राहिला तर मी एक सिरीज घेऊन येईन. त्यामध्ये जॉईंट्स, बोन्स डिटेलमध्ये किंवा शॉर्ट्समध्ये, नोट्समध्ये कसं शिकायचं किंवा तुमच्यासाठी कसे फायदेशीर राहतील त्याच्यावर मी व्हिडिओ लेक्चर घेऊन येईन. तुम्हाला जॉईंट्स, शॉर्ट्समध्ये शिकून जाईन. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.